आज हळद लागल्यानंतर तू घराबाहेर नाही जाऊ शकणार ना? अगं लग्नाआधी मुलीने 2-3 दिवस घराबाहेर पडायचं. का असं? अगं म्हणजे 2-3 दिवस बाहेर पडलं नाही, लागलं नाही पाहिजे म्हणूनच. अशी पूर्वीपासून रीत आहे, बाकी काही नाही. तू देवाकडे काय मागितलंस? जे मागितलंस ते समोरच आहे. जीजू, तुम्हाला काही कामं नसतात का? अगं नाही, बरोबरच आहे तिचं. कामं नसतातच मला, कारण सगळा वेळ तर तुझ्या ताईच्या विचारात जातो ना. माझ्या मनात तुझी ताईच असते. इसका ना कुछ तो इलाज करना पड़ेगा. इलाज करना पडेगा. मग जा ना आईस्क्रीम खाऊन ये. हा हा ठीक आहे ठीक आहे. तुम्ही दोघं जण इथे गप्पा मारा, मी जाऊन आईस्क्रीम खाऊन येते. बरं, आज हळद आहे माझी आणि मला तुमचीच उष्टी हळद लागायला हवी. हे उष्टी हळद म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे साक्षीच्या लग्नात पण असंच काहीतरी झालं होतं. सो म्हणजे तुम्हाला यातलं काहीच माहित नाहीये? तू सांग ना, तू सांग, आवडेल मला ऐकायला. तू सांग. बर, तर हळदीचा पिवळा रंग म्हणजे हा खूप शुभ मानला जातो. औषधी असतो, गुणकारी असतो, म्हणून तो नवरीला लावला जातो. आणि नवरीला तिचं पूर्ण आयुष्य यापुढे तिच्या नवऱ्याबरोबर घालवावं लागतं ना. त्यांचे सगळे सुख दुःख वाटून घ्यावे लागतात, जबाबदाऱ्या वाटून घ्याव्या लागतात. ते एका अर्थाने आयुष्यभरासाठी एकरूप होतात. त्यांना त्यांचं पूर्ण आयुष्य एकमेकांबरोबर घालवायचं असतं. म्हणूनच आहे ना, नवऱ्याची उष्टी हळद ही नवरीला लावली जाते. आणि हे बघा, मी बांदेकरांची उष्टी हळद नाही लावून घेणार आहे. हा खेळ तुम्ही सुरू केलाय ना, मग आता शेवटपर्यंत पण तुम्हीच न्या. यू ट्रस्ट मी? मग मी तुला प्रॉमिस करतो की तुला माझीच उष्टी हळद लागेल. अरे यार, दादा कधी येणार? हा बोल. हॅलो दादा, कधी येणार आहेस तू? ती हळद सुरू होईल ना? हो. अरे हो हो काय हो हो. दादा, तुला माहिती आहे ना, ती प्रथेनुसार नवरदेवाची उष्टी हळद नवरीला लावायला हवी. आता मी नवरा आहे, तर आसावरीला माझी उष्टी हळद लावायला हवी ना.